मालवण येथील श्रेया समीर चांदरकर ही कलेच्या प्रांगणात एक एक शिखर सर करत आहे। आजवर तिने अनेक कलाकृती साकारल्या असून तिच्या या कलाकृतींचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। जागतिक महिला दिनानिमित्त तिच्या कलाकृती पाहूया। वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मालवण येथील श्रेया समीर चांदरकर ही कलेच्या प्रांगणात स्वतःमधील कर्तृत्व गुण सिद्ध करते। जिद्दीच्या जोरावर तिनं चित्रकलेतून आपल्या यशाचं स्पष्ट चित्र रेखाटलंय। श्रेया नाविन्यपूर्ण चित्रशैली घडविताना एखादं चित्र जिवंत करण्यासाठी तिचं कौशल्य पणाला लावते। अलीकडेच तिनं सुई दोऱ्याच्या सहाय्यानं कापडावर सुंदर नक्षीकाम केलं। अशा प्रकारे विविध कलाकृती ती निर्माण करत असते। एखादी कलाकृती मनासारखी पूर्ण होण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात आणि एखाद्या कसलेल्या कलाकाराला त्यासाठी पूर्ण वेळही द्यावा लागतो। परंतु एकाग्रतेने श्रेया आपली प्रत्येक कलाकृती मन लावून पार पाडते। श्रेयाला तिचे वडील वराडकर हायस्कूलचे कला शिक्षक समीर चांदरकर यांचं मार्गदर्शन लाभतंय। नुकतेच मध्य प्रदेश भोपाळ येथे 2 ते 7 जानेवारी दरम्यान झालेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत श्रेया चांदरकर हिच्या कलाकृतीचं कौतुक करण्यात आलं। श्रेया चांदरकर हिनं महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करत दृश्य कला प्रकारात सागरी जलप्रदूषण या विषयावर आधारित त्रिमित शिल्प तयार केलं। त्यामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। एखादं चित्र जिवंत करण्याची कला जेव्हा चित्रकारात येते तेव्हा या कलेचा परमानंद स्वतःबरोबर इतरांनाही देता येतो। श्रेयाच्या या कलेला आणि प्रतिभेला जागतिक महिला दिनानिमित्त तरुण भारत संवादचाही मनपूर्वक सलाम। शेखर सामंत, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग।